राधानगरी तालुक्यातील ताळेखुर्द येथे दरवर्षी हरिनाम सप्ताह अंमली एकादशीला आयोजित करण्यात येतो। या हरिनाम सप्ताहात गावातील वारकरी संप्रदाय, भजनी मंडळे, तरुण मंडळे यांच्यासह महिला, अबालवृद्ध यांचा उत्साहात सहभाग असतो। हरिनाम सप्ताहात दर दिवशी काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन व हरिजागर यासारखे कार्यक्रम आयोजित केले जातात। या सर्व कार्यक्रमात गावातील सर्व लोक उत्साहाने सहभागी होतात। या हरिनाम सप्ताहाच्या आयोजनासाठी गावातील सर्व ग्रामस्थ सहभागी होतात। सप्ताहाच्या समाप्तीनंतर गाव व परिसरातील नागरिकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते। या महाप्रसादाचे आयोजन मंगळवार दिनांक 11 मार्च रोजी करण्यात आले आहे। तरी सर्व भक्तजन, ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिकांनी या महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजन समितीकडून करण्यात आले आहे। एकूणच या हरिनाम सप्ताहामुळे गावात भक्तिमय आणि चैतन्याचं वातावरण निर्माण झालं आहे। अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मंगळवार दिनांक 4/3/2025 पासून सुरू झाला। आजचा अखंड हरिनाम सप्ताहाचा 7वा दिवस। 7 दिवस दररोज सकाळी पहाटे काकड आरती, त्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण 7 ते 11 वाजेपर्यंत ज्ञानेश्वरी पारायण केलं। त्यानंतर संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत हरिपाठ, त्यानंतर 6 ते 7 ह्या वेळेत प्रवचन आणि त्यानंतर 8 ते 10 ह्या वेळेत कीर्तन आणि त्यानंतर सर्व कीर्तनासाठी जमलेल्या लोकांना महाप्रसाद देण्याचं काम आपल्या गावामध्ये झालेलं आहे। आणि ह्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आपल्या गावातील सर्व ग्रामस्थ, तसेच देवस्थान कमिटीचे सर्व लोक, तसेच ग्रामपंचायतीचे सर्व लोक, गावातील सर्व तरुण मंडळ ह्या लोकांनी या अखंड हरिनाम सप्ताहासाठी मनापासून फार सेवा दिली आणि वारकरी संप्रदायाने आपले 7 दिवस अखंड जागर इथं घडवून आणला। त्या 9 ते 10 झाल्यानंतर त्यानंतर रात्री एक सांस्कृतिक कार्यक्रम इथं भजनी मंडळाचा सांस्कृतिक कार्यक्रम रात्री 11 ते 2 वाजेपर्यंत हा सांस्कृतिक कार्यक्रम होईल। त्यानंतर परत पहाटे 5 ते 6 काकड आरती होईल। त्यानंतर उद्या सकाळी ज्ञानेश्वर पारायण थोडं होईल। त्यानंतर काल्याचं कीर्तन होऊन ह्या अखंड हरिनाम सप्ताहाची ही सेवा पूर्णपणे संपूर्ण होईल। त्यानंतर संपूर्ण गावासाठी, पंचक्रोशीतील लोकांसाठी महाप्रसादाची इथं व्यवस्था केलेली आहे। आणि ह्या अखंड नाम हरिसप्ताह हा फार पूर्वीपासून चालत आला आहे। अशीच परंपरा ह्या तरुणांनी सुद्धा पुढे चालू ठेवावी, एवढीच या वारकरी संप्रदायाच्या वतीनं मी आमच्या गावातील तरुणांना एक विनंती करतो।